हे मुगाची डाळ आणि तांदळाची हे करून ठेवले, मी बारीक करून ठेवले. आता ती याच्यामध्ये मी टाकणार आणि यात थोडासा ओवा पण टाकलाय जेणेकरून तिच्या पोटात वगैरे दुखू नये. त्यामुळे हे चांगलं असं मिक्स करून घेणार. थोडं टाकते आणि ह्याची पेस्ट तयार करून तिला पाजणार आहे जेणेकरून तिचं पोट भरेल. आता हे चांगलं शिजवून घेते. पेस्ट तयार झाली की मग दाखवते. आता हे अशा प्रकारे पेस्ट तिची तयार झालेली आहे. कारण आता ती जस्ट खायला प्यायला लागले त्यामुळे मी पातळच केली आहे. आता ते गाळून घेणार आणि मग तिला पाहिजे, कारण थोडेफार कण आहेत त्याच्यात आणि लगेच ते असे खाऊ शकत नाही, त्यामुळे ती गाळून घ्यायची. आता पेज मी गाळून घेतली. आता ही पेस्ट तिला मी पाजणार एवढी थंड करते जरा, तिला पण भूक लागली आता. हे जिजा आवडती का पेज? आवडती पूर्ण घे ना. आवडती त्यामुळे तर पिते. अयो छान छान लागती, छान लागती. हा ओवा टाकलाय त्यामुळे तिला चव येत असेल. आता जस्ट जेवण वगैरे झालंय. पाठीमागं सगळा पसारा पडलाय, इग्नोर करा तो. मी आवरलाय पण आता जिजाची आंघोळ झाली त्यामुळे तिचं सगळं पडलंय. आणि आता आम्ही वेशूचं काय पार्सल आलंय ते तुम्हाला आता लवकरच समजेल की मी काय पार्सल मागवलं होतं. कारण आता ते मी ओपन करते आणि ते अमरच्या हातून मी ओपन करणार आहे. तर बघूयात नक्की काय आहे ते. आणि खूप युजफुल आहे ते. आणि एवढ्या कमी पैशामध्ये एवढं चांगलं पार्सल मला भेटेल असं वाटलं नव्हतं. तर बघूयात, चलो. पार्सल आता ओपन करण्यासाठी ठेवले. अमरला मी बोलवतेय मगचपासून पण त्याचा टाइमपास चाललाय, इकडे जा तिकडे जा. कर ना ओपन. कटर नाही ओपन, ऑलरेडी मी हे केलेलं आहे थोडस. काय आहे हे? ओ माय गॉड. ड्रिपच्या नळ्या काय? ड्रिपच्या नळ्या. ड्रिप कसलं? पाणी सिंचनाच्या नळ्या. हो ड्रिपच्या नळ्या. ह्याच्यामुळे ते जड वाटत होता. आणि हा कागद हे जॉईन कर लगेच. कसं जॉईन करायचं काय ते बघ. सगळं जॉईन करायचंय पण आम्हाला समजेल नक्की कसं जॉईन करायचंय. लिहिलंय ही 5 लेअरचं, 6 लेअरचं, 7 लेअरचं किती येतात लेअर. ते फॅब्रिक काढ ना तिथलं, ते घे ना. काय होतंय बाबू, तुला कशाला पाहिजे ते? हा धर. एवढं काय बघा, अंगापेक्षा भुंगा मोठा पाहिजे असतो आम्हाला खेळायला. ह्या लेअर येत टाकायचे असते बघून टाकून. अगं घे ना जिजा, तू तिकडे टाकते त्याला मी काय करू? काय बघ धर. काय पण खेळायला लागतं हिला. तर स्टँड करायचंय का ते? मला नाही, मी एका हातात कॅमेरा पकडला ते मला जमत नाहीये. असं खूप होईल सगळं आम्ही केल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता असं खूप लॉंग व्हिडिओ होऊन जाईल आता. त्यामुळे मॅडम बघा कसं सोबत खेळतात त्या बॉक्स सोबत. त्याच्या एक खाली आणि एक वर पाय ठेवले आणि त्याच्यासोबत खेळायचं. काही गरज आहे का एवढं मोठं खेळण्यासोबत खेळायची? मलाच माहित नाहीये. मला हे कसं बनवायचं याचं टेन्शन आलंय. आणि जे बनवले जाते ते मॅडम अशा करतात. काहीच बनवून देत नाहीये. एक 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 घेते नुसतं खेळायला. चांगलं अमरने त्या कापडमध्ये टाकलं होतं, तिने सगळं काढून घेतलं. बघा आता तिला सगळं घ्यायचं असतं. अमर तो कागद फाडेल तो. हे बघ, हे धर, हे धर जिजा. हा याच्यासोबत खेळा.
इंटेलिजंट माणसाने पहिली शीट अशा प्रकारे जोडलेली आहे, टाळ्या. आणि आता दुसरा शीट उभे करण्याचं चालू आहे, बिल्डिंग उभा करण्यात चालू आहे. अशी नाही निदान ही वाली तरी बिल्डिंग उभा करण्यात सफल ठरले आहेत मिस्टर अमर जाधव आणि या मॅडम बघा. मी पण थोडस हातभार लावते. मी घालतो तोंडात काय दर्रे अमर जातच नाहीये, एका हाताने होतच नाहीये. आता मला समजलं, आता मी तुला मदत करते. अरे असं नाही रे. हा जिजाला ह्याच्यावर झोपायचे का? बघितलं का हे पोरगे, बघितलं काय करून देते का? हे तिला तोंडात घालायचं. जिजा ते दिलंय ना तुला, ह्याच्या सोबत खेळ ना तू. जिजा कुठे बसली? अयो कुठे बसली जिजा, कुठे बसली? फायनली आता हे जोडून झाले. आता एकच लेअर राहिली एवढी, नंतर टाकायचं त्यामध्ये. मग माझं जिजाचं कब्बड रेडी. हे जिजासाठी आणि रेग्युलर यूजच्या कपड्यांसाठी कब्बड मी रेडी केले. जिजाला 3 कप्पे होतील आणि रेग्युलर यूजला काय असे 7 कप्प्यांचे. बघूयात आता, माहित नाही. उभं राहून कर ना. फायनली आमचं कब्बड रेडी झालेलं आहे आणि मला हे मेशोवरून फक्त आणि फक्त 579 रुपयाला भेटले. आणि सिरियसली खूपच दणकट आणि चांगलं आहे. म्हणजे आता ते काही दिवस यूज केल्यानंतर अजून त्याचा फीडबॅक समजेलच. पण फायनली आता झालंय लावून. आम्हाला वाटलं होतं नाही जमायचं मला, पण माझा नवरा खूप हुशार आहे ना, त्यामुळे जमून गेलं. हा ना अमर? कंपनीला मी समजून सांगितलं असं बनवा म्हणून. कंपनीला तू का नाही टाकली मग कंपनी त्यांना समजून सांगायला? त्यात कपडे ठेवायचेत, त्यामध्ये कपडे ठेवायचे. तर त्यांचं तर वेगळंच चाललेलं असतं. तिकडं होतं त्या, तिकडून इकडे वळत आलेत. काय होतंय बाबू? गोधडी तोंडात घालते. चल एक साईडला ठेव. आता पाळणा तो ना फोल्ड करून कुठतरी ठेवूयात. जिजा कुठून कुठं आले? गोधडी कुठं होती तू आणि आता कुठे आलीस? पार खाली गेलीस. हा चल ये. या मॅडमला अमरनी काजळ लावलं होतं टिक्का, ह्यांनी बघा आता कसं करून टाकले. खेळण्यातनं किती खेळायला तरी पण हे असलंच खेळायला पाहिजे का तुला? आगाव. तर हे मी आता रेग्युलर यूजचं कब्बड लावलेलं आहे. सगळ्यांचे वेगवेगळे कप्पे निवडून दिलेले आहेत, त्यानुसार लावले. साहेबांचा अजून टाइमपास चालू आहे. कामं वगैरे आवरली आणि आता आम्ही दोघी पण मस्त असं फ्रेश झालेलं आहे. जिजा पण फ्रेश झाली, मी पण झाली. आता तिला खाली घेऊन जाणार आहे मी, जेणेकरून तिला पण अजून जास्त फ्रेश वाटेल त्यासाठी. सो तिला पण रेडी केलंय. आता थोडा वेळ थांबते, जरा बसते, कारण खूप थकली. आता थोडं पाणी वगैरे पिते आणि मग जिजाला खाली घेऊन जाते, म्हणजे जरा खेळेल. आता वातावरण पण खूप छान झालंय, असं थंड थंड. त्यामुळे आता ती मस्त खेळत बसेल रायासोबत वगैरे. राया पण मिस करतो जिजाला आणि जिजा पण रायाला मिस करते. सो आता आम्ही चाललो. चलो मामा, चला बाय बाय. तीन तोंड कसलं केलंय तुझ्याकडे आली ती. तू आवडलं नाही बहुतेक तिला. रडाय आली ती, रडाय. चला आपलं. राया चल चल. अरे आम्ही जिजाच्या त्या आजीकडे गेलतो ना, म्हणून रोज नव्हतो येत. तू मिस केलं का जिजाला? किती पप्पी घेतली?
दमलास? हा हा चल. आजीकडे गेलतो म्हणा आम्ही. कुठे गेलतो बाबू? राया म्हणजे इतके दिवस कुठे गेलता तुम्ही? रोज काय येत नाही? हो त्याच्यासोबत गप्पा मारतो. थोडीशी दे तोडून बाळ. काय चारते ग मामी? डार्क चॉकलेट आहे ना? नाही तोडून मामी कडू कडू चारते. कुणी गो बाबूला काय दिलं मग? काय दिलं मी? हाय ते तुझ्याचा ब्लॉग बघितलं का कसं करत होता? नाही बघितलं मी, अजून नाही बघितलं. तुला दाखवते मी. असली मस्ती लागते हिला. परत इथे इथे पकड बर का. पकड 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 पकड. धर दादाला धर. काय म्हणतो दादा? करू परत. बरं धर. हा ना अगं खेळतोय ना राया तुझ्यासोबत. मामीने किती छान छान क्लिप लावलाय. बॉटल घेतली आता. तू काय पितो? चीयर्स. अजिबात नाही. ए जिजा बसली बर का जिजा? कुठं बसली? कुठं बसली ग? कुठं बसली पिल्लू? साडी दिसते आहे तुला. हा हा तू चालली नाही तू काय? कशी बसली? आज आईंचा उपवास असल्यामुळे मस्त असा मसाले भात जेवणामध्ये केला. याची रेसिपी ॲक्च्युली मी दाखवणार होते पण खूप घाई गडबडीमध्ये केलं त्यामुळे लक्षातच नाही दाखवायचं. खूप छान झाला, टेस्टी एकदम. बघा तुम्ही मस्त असं. आणि आज उसळ खायची होती. आमच्या दोघींना पण उसळ खायची होती मटकीची, त्यामुळे उसळ केली आहे. आणि इकडं आता शिकरण बनवायचं चाललंय कारण सकाळी त्यांचा उपवास होता म्हणून केळी कुठे गेली? केळी आणली होती. आणि इकडे चपाती. आणि आता दोघींना पण भूक लागली आहे. 9 वाजलेत. 8:30 वाजलेत. मला आता जेवायला घ्यावं. चलो जेवतो आम्ही. त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि मी तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घातली होती. मग तेच बारीक करायचं चाललं होतं कारण उद्या प्लॅन आहे डोसे करण्याचा. इडली करायची होती पण परत म्हटलं की खूप लेट भिजायला घातलं होतं आणि ते फुगणार पण नाही म्हणावं असं आणि व्यवस्थित मग ते लागणार पण नाही. जर इडली फुगली तरच छान लागते. मग म्हटलं की गेल्या वेळेस केले होतं इडली सांबार, मग यावेळेस डोसेच करावेत. आणि अशीच खायची इच्छा झाली होती की काहीतरी स्पेशल करावं. रोजच ते चपाती भाकरी वगैरे खाऊन कंटाळ पण आला होता. मग म्हणलं की मस्तपैकी डोसे करावेत चटणी वगैरे, म्हणून मग संध्याकाळी जेवण झाल्याच बारीक करायला घेतलं मी. आमरला जेवण वाढलं, तो आला होता कारण त्याला जेवण वाढलं आणि मग मी या कामाला लागले. आणि जास्त वेळ लागला नाही पण राडा खूप पडतो हे सगळं बारीक वगैरे करायचं म्हटल्यानंतर. पीठ बारीक करताना खूप राडा होऊन जातो. फायनली मी किचन आता साफ करून घेतलंय. खूप खराब झालं होतं, सांडलं वगैरे होतं आणि स्वयंपाकाचं पण तसंच राडा होता. भांडी सकाळी भाभीच घासणार आहेत आणि हे सगळं आता साफ झालेलं आहे. चलो आजच्या ब्लॉगची मी इथेच करते.
जर तुम्हाला आमचे व्हिडिओज ब्लॉग आवडत असतील तर प्लीज 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 लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना पण सबस्क्राईब करायला लावा. आणि मी बोलते तर तिकडून चाललंय तिचं. तर चलो आम्ही पण झोपतो आता, लेट झालाय खूप, सकाळी परत लवकर उठायचंय. तर चलो बाय, गुड नाईट. भेटूयात आता डायरेक्टली उद्या.